मंडळी, काही दिवसांपूर्वीच आपण स्पर्धा परीक्षेच्या काळ्या बाजूवर भाष्य करणारा एक व्हिडिओ केला होता। त्यामध्ये आपण सविस्तरपणे सांगितलं होतं की सध्या क्लासवाल्यांनी कशा पद्धतीनं स्पर्धा परीक्षा किंवा एकूणच शिक्षणाचा धंदा करून ठेवलेला आहे। सगळेच क्लासवाले काही त्यात मोडत नाहीत। काही संस्था एकदम जेन्युइनली त्यांचं काम आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी चिंता करत असतात, पण बऱ्यापैकी लोकांचा मोठो पैसे कमावणे हाच असतो असं दिसून आलेलं आहे। असो, नुकतंच आता यूपीएससी क्लासचं सर्वात मोठं नेटवर्क असलेल्या दिल्लीत क्लासवाल्यांच्या गलथान कारभारामुळे कशा पद्धतीनं 3 निष्पाप मुलांचा बळी गेला याची देशभरात चर्चा सुरू आहे। म्हणजे शनिवारी यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगरमध्ये मुसळधार पाऊस पडला। त्या दरम्यान राऊत स्टडी सेंटरमध्ये बेसमेंटमध्ये असलेल्या लायब्ररीमध्ये पाणी तुंबलं आणि त्यात तब्बल 18 विद्यार्थी अडकून पडले। पुढे बाकी विद्यार्थी कसेबसे तिथून बाहेर पडले, पण त्यामध्ये 3 यूपीएससी करणाऱ्या 2 होतकरू तरुणी आणि एका तरुणाचा हकनाक बळी गेला। आता त्या प्रकारानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे। तसंच त्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कोचिंग सेंटरचे मालक अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशपाल सिंग यांनाही अटक केली आहे। सध्या त्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असला तरी गेल्या 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावर त्याची खूप उलटसुलट चर्चा होत आहे। अनेकांनी तर लाखो विद्यार्थ्यांसाठी इन्स्पिरेशन असलेले विकास दिव्यकृती सर आणि अवध ओझा सर यांनाच धारेवर धरलाय। त्यांच्यावर सोशल मीडियावरून सध्या मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे। पण या 2 नामांकित व्यक्तींना ट्रोल करण्याचं कारण नेमकं काय घडलंय त्या 3 यूपीएससी ऍस्पिरंट सोबत सगळं प्रकरण व्यवस्थित समजावून घेऊया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, सुरुवातीला आपण त्या दुर्दैवी घटनेची माहिती घेऊ। तर शनिवारी दिल्लीत दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे ओल्ड राजेंद्र नगर भागात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। त्यावेळी त्या भागात असलेल्या राऊज आयएस स्टडी सेंटरच्या तळघरात असलेल्या ग्रंथालयामध्येही त्या पाण्याने शिरकाव केला आणि त्या ठिकाणी अभ्यास करत असलेले जवळपास 18 विद्यार्थी तळघरात अडकून पडले। तळघरात पुढच्या अवघ्या काही मिनिटातच तब्बल 12 फुटापर्यंत पाणी भरलं आणि विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर पडणं अवघड झालं। पण तरीही प्रयत्नांची शिकस्त करून आणि जीवावर उदार होऊन काही विद्यार्थी तिथून बाहेर पडले। पण तब्बल 12 फूट पाणी भरलेल्या तळघरातून उत्तर प्रदेशातील श्रेया यादव, तेलंगणातील तान्या या 2 विद्यार्थी आणि केरळमधील नेविन डेल्विन हा विद्यार्थी मात्र तिथून बाहेर पडू शकले नाहीत। त्यांचा त्या बेसमेंटमध्येच बुडून मृत्यू झाला। त्या घटनेनंतर दिल्ली सरकार ऍक्शन मोडवर आलं आणि संबंधित घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले। पुढे पोलिसांनी त्या प्रकरणी गुन्हा नोंदवून कोचिंग सेंटरचे मालक अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशपाल सिंह यांना अटक केली आहे। तसंच आता त्या प्रकरणी आणखीही 5 जणांना अटक करण्यात आल्याचं समजतंय। मंडळी, चौकशी दरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार ती संबंधित लायब्ररी ही अनधिकृत होती असं कळतंय। त्याचं कारण म्हणजे त्या लायब्ररीमध्ये फक्त सामान स्टोअर करण्याची परवानगी शासनाने दिली होती, पण तरीही संबंधित क्लासवाल्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा कसलाही विचार न करता तिथं लायब्ररी सुरू केली। वर त्या लायब्ररीला बायोमेट्रिक डोर बसवलं। दरम्यान जेव्हा पावसाचं पाणी त्या बायोमेट्रिक मध्ये शिरलं तेव्हा ते बायोमेट्रिक मशीन बंद पडलं आणि दरवाजा लॉक झाला। पुढे विद्यार्थ्यांना बाहेर येणं अवघड झालं आणि परिणामी त्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। आता त्या संदर्भात देखरेखीची सगळी जबाबदारी असणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता सांगितली जाते। दरम्यान दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉय यांनी एमसीडी आयुक्तांना निर्देश दिले आहेत की एमसीडीच्या अखत्यारीत येणाऱ्या संपूर्ण दिल्लीतील अशा कोचिंग सेंटर्सवर कठोर कारवाई केली जावी। मंडळी, याच प्रकारावरून आता सोशल मीडियावर विकास दिव्यकृती सर आणि अवध ओझा सर यांनाही ट्रोल केलं जात आहे। पण ते का, याबद्दल आता आपण चर्चा करूया। तर शनिवारी ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर क्लास चालकांच्या निष्काळजीपणामुळेच 3 निष्पाप विद्यार्थी मृत्युमुखी पडले ही माहिती असून देखील अजूनही विकास दिव्यकृती सर किंवा अवध ओझा सर यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही। तसं तर विकास दिव्यकृती सर हे सोशल मीडियावरती फार फेमस आहेत। गेल्या 3-4 वर्षांपासून सोशल मीडियावर त्यांचे विचार, त्यांना मानणारे लाखो विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकही ऐकत बघत असतात। प्रत्येक विषयाबद्दल त्यांनी केलेली टिप्पणी किंवा त्यांनी मांडलेली मतं ही लोकांना आवडतात। लोक त्यावर विचार करतात।
पण गेल्या शनिवारी घडलेल्या या दुर्दैवी प्रकाराबद्दल अजूनही विकास सरांकडून कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया आलेली नाही। त्यामुळे सध्या सोशल मीडियावर मुलं त्यांना ट्रोल करतायत की इतर सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही आम्हाला ज्ञान देता, इतर गोष्टींबद्दल तुम्ही स्वतःची ठाम मतं मांडता, आज या गैरप्रकाराबद्दल शांत का आहात? तर काही लोक त्यांच्यावर अशीही टीका करतायत की जो प्रकार घडला हा एका क्लासवाल्यामुळे घडलाय आणि विकास दिव्यकीर्ती सर हे स्वतः सुद्धा दृष्टी आयएस नावाचा क्लास चालवतात। त्यामुळेच ते क्लासवाल्यांच्या विरोधात काही बोलायला तयार नाहीयेत। म्हणजे इथं ते दुटप्पीपणाची भूमिका घेत आहेत असं बऱ्याच लोकांचं मत आहे। त्यामुळे त्यांच्यावरती सध्या सडकून टीका केली जात आहे। काही मुलांनी तर विकास दिव्यकीर्ती सर गायब आहेत, सापडल्यास संपर्क साधा अशा पद्धतीचे काही पोस्टर देखील सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहेत। तसंच विकास दिव्यकीर्ती सरांसोबतच प्रसिद्ध अवध ओझा सर हे सुद्धा सोशल मीडियावरती आता ट्रोल होत आहेत, कारण त्यांच्याकडूनही त्या दुर्दैवी प्रकाराबद्दल अजूनपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। मंडळी, तसं बघायला गेलं तर या विद्यार्थ्यांची ही जी अपेक्षा आहे ती योग्यच आहे असा सूर आता अनेकांकडून आळवला जातोय। कारण जर समाजातील प्रत्येक गोष्टींबद्दल तुम्ही मत व्यक्त करत असाल तर मग या दुर्घटनेबद्दल बोलणं गरजेचं आहे असं त्यांची भावना आहे। मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार त्या दुर्दैवी घटनेत बळी गेलेले तिन्ही विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होते। आयएएस अधिकारी होऊन यंत्रणा बदलण्याचं स्वप्न ते पाहत होते, पण त्याच कुचकामी यंत्रणेनं त्यांचा जीव घेतला। स्वतःच्या फायद्यासाठी क्लासवाल्यांनी केलेलं नियमांचं उल्लंघन, अनेकदा नोटीस बजावूनही त्याकडे करण्यात आलेलं दुर्लक्ष आणि कुचकामी प्रशासन या गोष्टींनी त्या 3 विद्यार्थ्यांचा जीव घेतला। आधीच पेपरफुटी, नीट घोटाळा, शैक्षणिक क्षेत्रांमधील भ्रष्टाचार इत्यादी गोष्टींमुळे विद्यार्थी अडचणीत आलेले असताना यासारख्या दुर्दैवी घटना घडू देणं ही प्रशासन आणि सरकारची जबाबदारी आहे। ती जर त्यांनी व्यवस्थित पार पाडली नाही तर समाजाचं उद्याचं भविष्य कठीण आहे। बाकी या संबंधित प्रकरणाबद्दल तुमचं मत नेमकं काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।